सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। शेअर बाजारातील फिनफ्लुएन्सर म्हणून ओळखले जाणारे अवधूत साठे हे सेबीच्या रडारवर आहेत। विना नोंदणी आर्थिक सल्ला दिल्याच्या आरोपावरून सेबीने त्यांच्या विरोधात शोध मोहीम सुरू केली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साठे यांनी अनधिकृत आर्थिक सल्ल्यातून 400 ते 500 कोटी रुपयांची अनियमित व्यवहार झाल्याचा संशय आहे। अवधूत साठे यांच्या विरोधात आता सेबीने मोहीम सुरू केली आहे। अवधूत साठे हे चांगलेच अडचणीत सापडले। शेअर बाजारातील फिनफ्लुएन्सर अशी त्यांची ओळख आहे आणि सध्या अवधूत साठे हे सेबीच्या रडारवर आहेत। विना नोंदणी आर्थिक सल्ला दिल्याच्या आरोपावरून सेबीने त्यांच्या विरोधात आता शोध मोहीम सुरू केली आहे। साठे यांनी अनधिकृत आर्थिक सल्ल्यातून 400 ते 500 कोटी रुपयांची अनियमित व्यवहार झाल्याचा संशय आहे। तर या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आमचे सहकारी आहेत श्रीरंग खरे आणि निनाद झारे माझ्यासोबत आहेत। त्यांच्यासोबत आपण ही सगळ्या प्रकरणासंदर्भात चर्चा करणार आहोत। सगळ्यात आधी माझा प्रश्न श्रीरंग सरांसाठी आहे। श्रीरंग सर, हे प्रकरण नेमकं काय आहे? बरं, सगळ्यात पहिले आपण फायनान्शियल इन्फ्लुएन्सर अवधूत साठे यांच्याबद्दलची थोडीशी माहिती घेऊया। अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी नावाची ते अकॅडमी चालवतात। शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करायची याबाबतची ते माहिती देण्याचा प्रयत्न करत असतात, त्याबद्दलचे ते धडे देत असतात आणि त्याची फी देखील खूप मोठी असते आणि मोठ्या प्रमाणावर ज्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करायची हे शिकायचं असतं ते लोक फी देऊन या अकॅडमीमध्ये प्रवेश घेत असतात। आता झालंय असं की 20 तारखेला म्हणजे बुधवारी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास कर्जत येथील त्यांच्या एका ठिकाणी अवधूत साठे यांच्या ठिकाणी सेबीचं एक पथक पोहोचलेलं होतं। तेव्हापासून झडतीला सुरुवात झाली। ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी म्हणजेच गुरुवारी संध्याकाळी संपली। म्हणजे इतका दीर्घकाळ त्या ठिकाणी तपासणी सुरू होती। सेबीचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचलेले होते। त्यांनी कोर्टाकडून तशी रीतसर परवानगी घेतलेली होती की आम्हाला झडती घ्यायची आणि त्यानुसारच ही झडती घेण्यात आलेली आहे। हे सगळं प्रकरण आहे। आता त्या मागची नेमकी पार्श्वभूमी काय आहे तर अवधूत साठे यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे की त्यांनी काही गैरमार्गांनी मोठा नफा कमावलेला आहे। सेबीनं काही कडक नियम घालून दिलेले आहेत फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्सचा आणि त्याचं पालन न करता अवधूत साठे यांनी त्याला पळवाट निर्माण करत हा सगळा नफा कमावल्याचा आरोप आहे। हे सगळं प्रकरण एकदम थोडक्यामध्ये आहे। निश्चितच श्रीरंग सर, आपण नियमांचा उल्लेख केला। मला निनाद सरांना विचारायचं, निनाद सर, हे सेबीचे नियम नेमके काय आहेत आणि ते कधीपासून लागू आहेत? दीपाली, आपण जर पाहिलं तर हे जे ट्रेडिंगचं सगळं पेव महाराष्ट्रात काय आणि देशात काय सगळीकडे पसरायला सुरुवात झाली ती कोविड काळामध्ये, ज्या काळात आपल्याला बऱ्याच जणांना ऑफिसेसमध्ये येता येत नव्हतं किंवा जे घरून काम करत होते त्या काळात या ट्रेडिंगचा मोठा फैलाव झाला आणि तेव्हापासून मोठ्या प्रमाणात सेबीचं सुद्धा याकडे लक्ष जायला लागलं। 2022च्या सुमारास सेबीने एक सर्वे केला आणि 2022 आणि 2023 या दोन्ही वर्षात सेबीने एक सर्वे केला। त्यानुसार असं लक्षात आलं की ट्रेडिंग करणारे जवळपास 93% लोक हे तोटा करतात। म्हणजे त्यांची जी कमावलेली किंवा पैसे गुंतवलेले असतात त्यात त्यांना जास्तीत जास्त प्रमाणात तोटा होतो। म्हणजे 93% जनतेला तोटा होतो, फक्त 7% जनतेला फायदा होतो, ट्रेडर्सना फायदा होतो। तर या सगळ्या याच्यामुळे कायमचे गुंतवणूकदार शेअर बाजारातून जो जेव्हा तोटा होतो तेव्हा शेअर बाजारापासून कायमचा तुटतो असा एक अहवाल तयार झाला आणि त्यातूनच पुढे मग हे का होतंय, हे कशामुळे होतंय, याला कोणी प्रोत्साहन देतंय का, हे सगळं शोधण्याचा प्रयत्न सेबीने केला आणि या सगळ्यातनं असं पुढे आलं की फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्सचा म्हणजे यूट्यूब असेल, सोशल मीडियावरचं इतर ट्विटर असेल किंवा इंस्टाग्राम असेल, या सगळ्यावरती छोट्या छोट्या टिप्स देऊन लोकांना ट्रेडिंगसाठी उद्युक्त केलं जातं आणि एकदा ट्रेडिंगची सवय लागली की त्याचं व्यसन लागतं आणि थोडासा नफा मिळाला की माणूस त्याच्याकडे खेचला जातो आणि एक वेळ अशी येते की मोठ्या प्रमाणात तोटा होतो। तर हे जे फिन इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांच्यामुळे लोक ट्रेडिंगकडे जातात आणि तोटा करून घेतात असं लक्षात आल्यावरती सेबीने 2025च्या सुरुवातीला म्हणजे यावर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीच्या काळामध्ये, जानेवारीच्या मध्यात आणि फेब्रुवारीच्या काळात एक कन्सल्टेशन पेपर आणला आणि त्याच्यातनं फिन इन्फ्लुएन्सर्ससाठी काही नियम घालून दिले। त्यात सगळ्यात महत्त्वाचा नियम असा आहे की तुम्ही लाईव्ह ट्रेडिंग सेशनमध्ये कुणालाही ट्रेडिंग शिकवू शकत नाही। दुसरा महत्त्वाचा नियम असा आहे की सगळे फिन इन्फ्लुएन्सर म्हणून जे काम करतात त्यांनी सगळ्यांनी सेबीकडे रजिस्ट्रेशन केलं पाहिजे। आणि तिसरा महत्त्वाचा रूल असा आहे की
तुम्ही म्हणजे जर का फिनान्शियल इन्फ्लुएन्सर असाल तर तुम्ही कुठल्याही ट्रेडिंग फर्मशी म्हणजे ब्रोकर्स असतील किंवा म्युच्युअल फंड्स असतील किंवा या सगळ्या कंपन्यांशी संलग्न असू शकत नाही. जर का तुम्हाला तुमचे असे संबंध आढळले तर तुम्ही ते सेबीच्या नियमांचं उल्लंघन ठरेल. त्यामुळे फिन इन्फ्लुएन्सर्सवरती खूप मोठ्या प्रमाणात कडक नियम घालून दिलेले आहेत जानेवारीपासून. आता यापैकी कुठल्या नियमांचं उल्लंघन अवधूत साठेंनी केलंय तर एक पहिली गोष्ट आतापर्यंत जी पुढे आली त्याच्यानुसार अवधूत साठेंनी या नियमांपैकी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोंदणीकृत गुंतवणूकदार किंवा फिन इन्फ्लुएन्सर आहेत का ते स्वतः, आणि जानेवारी नंतर जे बदललेले रूल्स आहेत त्यानुसार त्यांनी रजिस्ट्रेशन केलंय की नाही याबद्दल साशंकता आहे. दुसरं म्हणजे ते कुठल्या तरी एका ब्रोकरेज फर्मशी कनेक्टेड असण्याची शक्यता सेबीला जाणवली आहे, त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई केली असं सुद्धा सूत्रांनी म्हटलंय. त्यामुळे हे प्रकरण पुढे अजून याच्यातले डिटेल्स पुढे येतील. पण दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत साठेंच्या बाबतीत, त्यांनी जे रजिस्ट्रेशनचे नियम आहेत ते फॉलो केलेले नाहीत, आणि दुसरं ते कुठल्या तरी एका ट्रेडिंग फर्मशी म्हणजे ब्रोकरेज फर्मशी किंवा ट्रेडिंग फर्मशी कनेक्टेड असल्याचा सेबीला संशय आहे. त्यामुळेच ही जी आपण एखादा शेअर विकत घ्यायचा आणि तो विकून टाकायचा अशा पद्धतीनं हे काम चालतं. आता अवधूत साठे ज्या पद्धतीनं ट्रेडिंग शिकवतात ते दुसऱ्या प्रकारातलं ट्रेडिंग आहे. म्हणजे आज दिवसभरात मी एखादा शेअर घेतला आणि लगेच तो विकून टाकला एका अवघ्या काही मिनिटांमध्ये, अवघ्या काही तासांमध्ये, आणि त्यातून नफा कमवला, अशा पद्धतीचं ते ट्रेडिंग असतं. निनादने ज्या पद्धतीनं सांगितलं की खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांना त्यामध्ये तोटा होत असतो, त्यामुळे सेबीनं याबद्दल एक सूचना दिलेली होती की अशा पद्धतीनं लोकांचे पैसे जात आहेत, त्यामुळे एक कडक नियमावली असायला हवी. ज्यानंतर ही नियमावली तयार झालेली होती आणि त्याच नियमावलीच्या कचाट्यामध्ये सध्या अवधूत साठे अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पुढे काय होतं हे बघणं गरजेचं आहे. त्यांना कुठकुठल्या कलमांअंतर्गत किंवा कुठल्या आरोपांअंतर्गत ही कारवाई झाली हे आपल्याला सगळं सविस्तर कळेलच. मात्र जो प्रश्न आहे की इतके सगळे सबस्क्रायबर असण्याचा नेमका अर्थ काय होतो, तर याचा अर्थ साधा आहे की 9,36,000 जर सबस्क्रायबर एखाद्या माणसाचे असतील आणि त्यातले अगदी आपण असं धरून चालू की एक 5-10% जरी त्यांना अंधपणे फॉलो करतायत, तर एखाद्या गोष्टीवर मी समजा मार्गदर्शन केलं, समजा अमुक एक शेअर आत्ता विकत घ्या आणि पुढच्या 2 तासात विकून टाका, असं जर मी सांगितलं आणि त्या 9-10% लोकांनी जरी तो फॉलो केला तरी शेअर मार्केटमध्ये त्याचा बराचसा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता अनेकदा असं देखील होतं की एखाद्या कुठल्या तरी कंपनीच्या किंवा एखाद्या कुठल्या तरी ब्रोकरेज फर्मच्या हितासाठी एखादी व्यक्ती काम करते. समजा मी निनाद झारे या व्यक्तीसाठी काम करतोय किंवा आमचं दोघांचं काहीतरी संगनमत आहे. निनाद झारे यांनी मला सांगितलं की एक XYZ शेअर आहे, त्याची किंमत आपल्याला वाढवायची, त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर तिथे गुंतवणूकदार यायचे आणि माझे आज खूप मोठ्या प्रमाणावर फॉलोअर आहेत. मी त्यांच्याकडनं काहीतरी लाभ मिळावा यासाठी मी माझ्या सगळ्या पाठीराख्यांना सांगितलं की आमका शेअर विकत घ्या आणि पुढच्या 2-3 तासात विकून टाका, तर त्याचा बराच परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि हेच या आजच्या घटनेमध्ये किंवा अवधूत साठे यांच्या प्रकरणामध्ये झालं असावं असा संशय आहे. आणि त्याच सगळ्या गोष्टींची खातरजमा करण्यासाठी सेबीनं ही सगळी कारवाई केलेली आहे. ते नेमक्या कोणत्या फर्मशी कनेक्टेड आहेत किंवा कुठल्या फर्मच्या इशाऱ्यावर ते काम करतायत या सगळ्या गोष्टी तपासामध्ये स्पष्ट होतील. मात्र आणखी एक गोष्ट या ठिकाणी नमूद करावीशी वाटेल की सेबीनं यापूर्वी देखील अनेक इन्फ्लुएन्सरवर अशाच पद्धतीनं कारवाई केलेली होती. काही इन्फ्लुएन्सर्स हे अगदी स्पष्टपणे टिप्स देण्याचं काम करत होते. त्यांना शेअर मार्केटमध्ये व्यवहार करण्यास बंदी घातलेली होती आणि वेगवेगळ्या पद्धतीची इतरही कारवाई केलेली होती. आता अवधूत साठे यांचं नेमकं प्रकरण काय आहे त्याच्यातले तपशील सेबी जेव्हा याबाबत अधिक स्पष्टता देईल तेव्हा कळतीलच. आणि त्यासाठी त्यांना नेमकी काय शिक्षा होते, कशा पद्धतीची बंदी घातली जाते किंवा कुठल्या आर्थिक स्वरूपात त्यांना दंड लावला जाऊ शकतो का किंवा काय नेमकं कारवाईचं स्वरूप असेल ते देखील सेबी नेमकं काय कारवाई करते त्याच्यानंतर अवलंबून असेल. दीपाली, निश्चितच श्रीरंग सर, त्यामुळे खरं तर या प्रकरणात आणखी काय नेमकं समोर येतं हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद श्रीरंग सर आणि निनाद सर, आपण अगदी सविस्तरपणे या सगळ्या प्रकरणाची माहिती प्रेक्षकांना दिली त्याबद्दल आपले आभार. तर शेअर बाजारातील गुंतवणुकीचे धडे देणारे अवधूत साठे हे अडचणीत सापडलेले आहेत. अवधूत साठे यांच्या विरोधात सेबीनं तपास मोहीम सुरू केली आहे. सेबीच्या रडारवर आता अवधूत साठे
अवधूत साठे हे फिन्फ्लुएन्सर म्हणून ओळखले जातात। शेअर बाजारातली फिन्फ्लुएन्सर अशी अवधूत साठेंची ओळख आहे आणि सध्या ते सेबीच्या रडारवर आहेत। विना नोंदणी आर्थिक सल्ला दिल्याच्या आरोपावरून सेबीनं त्यांच्या विरोधात आता शोध मोहीम सुरू केली आहे। साठे यांनी अनधिकृत आर्थिक सल्ल्यातून 400 ते 500 कोटी रुपयांची अनियमित व्यवहार झाल्याचा सेबीचा संशय आहे आणि आता हे अवधूत साठे हे सेबीच्या रडारवर आहेत।